सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमस्तुते। जय तम देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते। नमस्कार। आज नवरात्रोत्सवाची 6वी माळ आहे। आपण आलो आहोत चिंचपोकळी येथे संतोषी मातेचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या बाजूला हा नवरात्रोत्सव मोठ्या हर्षोल्लासात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे। विशेष म्हणजे या नवरात्रीची जी ओळख आहे ती अश्विनभाई नाईक यांची आहे आणि या मंडळाच्या देवीचं विशेष आकर्षण असतं। प्रत्येक वर्षी येथे सर्वोत्तम प्रकारे सजावट करण्यात येते। मोठा मंडप असतो। या वर्षीही त्याच पद्धतीने आहे, परंतु मंडपाचा भाग तात्काळ आपल्याला देवी दर्शनाच्या चौकीवरती घेऊन जातो, जी माताची चौकी म्हटले ते चौरंगापर्यंत। आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष, आपण त्यांच्याशी नवरात्रोत्सव संदर्भामध्ये संवाद साधू। ही मंदिराची स्थापना 1978 साली झाली आणि आज या मंडळाला 47 वर्ष पूर्ण होत आहे। 47 वर्षाचा हा नवरात्र उत्सव आपण जो पाहताय दरवर्षीप्रमाणे त्या प्रमाणापेक्षा यावेळी तुम्हाला थोडासा मंडप छोटा दिसेल, कारण आमचा जो पुनर्विकास सुरू आहे। गेली 17 वर्ष आम्ही बाहेर आहोत आणि या 17 वर्षामध्ये आपल्याला जागा भरपूर मिळत होती, पण यावर्षी पुनर्विकास सुरू असल्यामुळे हा मंडप छोटा झालेला आहे। भक्त येतात त्यांना हा मंडप छोटा दिसला की आश्चर्यचकित होत आहेत, पण आता त्याला नाईलाज आहे। आपल्याला देवीची स्थापना तर करायची होती, त्याप्रमाणे आम्ही देवीची स्थापना केलेली आहे। तर माझं नाव राजन धुरी आणि या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही यावेळी रविवारी जागा नसल्यामुळे एक ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार समारंभ 50 लोकांचा या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यांना पुष्पगुच्छ आणि त्यांना काही बक्षिसं देणार आहोत। हा मोठा कार्यक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। माझं नाव स्मिता यादव, मी या मंडळात 50 वर्ष झाली सेवा देते आणि आमच्या इकडे जरी हा मंडप छोटा झाला तरी महाआरती होते, बायकांचा हळदी कुंकू होतो आणि जागरण होतो, हळदी कुंकू होतो आणि हे आपला माताची चौकी होते। आता साई भंडारा पण झाला, सगळे प्रोग्राम होतात आणि आम्ही सगळ्या आनंदाने सेवा देतो या मंडळाला। आम्ही इथले मुळात रहिवासी आहोत आणि आमच्या देवीच्या सिंगारचं आम्ही वर्णन करणार म्हणजे पहिल्या दिवसापासून जो देवीला तेज वाढत 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 जातो, तेवढे भक्तांची जे भक्त दर्शन घेऊन वावा करून जातात, तेवढेच आमच्या देवीला तेज आणि सौंदर्य वाढत जातो। देवीचं स्वरूप चतुर्भुजा आहे। या चतुर्भुजामध्ये पुढे उजवा जो हस्त आहे, जो हात आहे तो अभय मुद्रेचा आहे। त्यानंतर मागे तिने शस्त्र धारण केलेलं आहे, सुदर्शन चक्र आहे, त्याच्यानंतर शंख आहे मागील डाव्या हातामध्ये आणि डाव्या हाताच्या प्रथम भागी त्रिशूळ आहे। शंख चक्र गदा असते, महालक्ष्मी नमस्तुते या पद्धतीचे हे देवीचं रूप आहे।